आता वर्षभराचं एकदमच बनवून ठेवण्याची अजिबात गरज नाही. कारण हे बटाट्याचे चिप्स तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये केव्हाही बनवून खाऊ शकता. घरामध्ये असणारा कोणताही बटाटा चालेल आणि हो, वाफवून घेण्याची, उकडून घेण्याची किंवा उन्हामध्ये वाळवण्याची अजिबातच गरज नाही. अगदी हवे तेव्हा झटपट तयार होणारे हे बटाट्याचे चिप्स अगदी सहज कसे बनवायचे, हेच तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, एकदा हे बटाट्याचे चिप्स तुम्ही तळून ठेवलेत ना, तर अगदी 8-10 दिवस तरी छान राहतात. अगदी विकतचे बटाट्याचे चिप्स जसे मिळतात ना, तसेच बटाट्याचे चिप्स अगदी काही मिनिटामध्ये घरीच कसे बनवायचे हे पाहूयात. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी जवळ-जवळ 400 ग्रॅम असा बटाटा घेतलेला आहे. साईजला थोडासा मोठा आहे. माझ्याकडे मोठे बटाटे होते म्हणून मी मोठे घेतले. लहान बटाटे असतील तरीसुद्धा चालतील आणि कोणत्याही प्रकारचे असलेत ना तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात आधी तर हे बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघितलत की 3ही बटाट्यांवरची साल मी इथे काढून घेतलेली आहे आणि हे 3ही बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे. बटाट्यांवरची साल काढून झाली, थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवूयात आणि आता एक छान अशी ट्रिक आपण इथे तयार करणार आहोत. तर यासाठी पाव वाटी भरून इथे मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी अगदी आपल्याला समुद्राचं पाणी कसं असतं एकदम खारं, तसं खारं पाणी करायचंय. कारण सगळ्या बटाटा चिप्सला व्यवस्थित असं मीठ लागायला हवं. तर इथे 1 ते 1.5 चमचा भरून मीठ घातलं. हे मीठ चांगलं या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचंय आणि हे पाणी चांगलं खारं बनवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघितलत व्यवस्थित असं खारं पाणी तयार झालेलं आहे आणि मीठ सुद्धा व्यवस्थित असं मिक्स पाण्यामध्ये झालेलं आहे. हे कधी आणि केव्हा वापरायचं हे सुद्धा पुढे जाऊन मी सांगणारच आहे. आता आपल्याला लगेचच चिप्स करायला घ्यायचेत. यासाठी पाण्यामधून बटाटा निथळून घेतला आणि हा बटाटा आपल्याला चांगला कोरडा करून घ्यायचा आहे. अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नको. तर हा बटाटा मी असा हलक्या हाताने पुसून घेतलेला आहे. दरवेळेस अशाच पद्धतीने आपल्याला बटाटा पुसून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी अजिबात नको. आता लगेचच आपण याचे चिप्स तयार करून घेऊ. ना हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, ना आधी चिप्स करून हे वाफवून घ्यायचे आहेत, काहीच करायचं नाही. डायरेक्ट हे आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने चिप्स पाडून घ्यायचे आहेत. असे चिप्स खूप पटकन पडले जातात आणि यासोबतच पटापट तळून सुद्धा होतात. म्हणजे घाईच्या वेळेत जर तुम्हाला चिप्स बनवायचे असतील ना, तर ही चिप्सची ट्रिक खूप सोपी आहे. तर या किसणीवरतीच असे एकसारखे असे चिप्स पडले जातात. लक्षात घ्या, की जेव्हा आपण कढईमध्ये तेल गरम करतो, हे तेल हलकसं दूर येईपर्यंत गरम करायचं आणि ज्यावेळेस आपण चिप्स यामध्ये पाडत असतो ना, त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम मीडियम करायची. कढईमध्ये मावतील इतपत चिप्स मी यामध्ये पाडून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता चिप्स जर एकमेकांना चिकटले असतील, तर थोडेसे असे ते मोकळे-मोकळे करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून चिप्स तळायला अतिशय सोपं जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चिप्स सतत तुम्ही हलवले नाहीत ना तरी सुद्धा चालेल. आत्ता तुम्ही बघताय भरपूर बुडबुडे यावरती येतायत, पण जसे-जसे बुडबुडे कमी होतील, तसे-तसं तुम्ही दोन्ही साइडने तळून घेऊ शकता. आत्ता सध्या फक्त एक अर्धा ते 1 मिनिटांसाठी हे आपण असंच ठेवूयात. गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू हायवरती ठेवू शकता. तर हे बुडबुडे अर्धवट असे कमी झालेले आहेत. आता बटाट्यांना सगळ्या साइडने एकसारखं असं मीठ लागायला हवं. अजिबात अळणी लागायला नको. म्हणूनच एक छोटा चमचा भरून आपल्याला यामध्ये हे खारं पाणी घालायचंय. खारं पाणी जेव्हा घालतो तेव्हा फार तडतड असा आवाज येतो. पण तेल अंगावरती असं उडत नाही, फक्त आवाज येतो. अशा वेळेस फक्त साधारण मिनिटभरासाठीच हा आवाज बंद होईपर्यंत तुम्ही हे व्यवस्थित असे चिप्स यामध्ये मिक्स करून घ्यायचेत. म्हणजे मग सगळ्या साइडला, सगळ्या चिप्सला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं. आता हे चिप्स अजूनही तळून झालेले नाहीत. बऱ्यापैकी बुडबुडे अजूनही येतात आणि रंग सुद्धा आलेला नाही. पण हलकेसे असे यावरती क्रिस्प जाणवायला लागलेला आहे. हलकेसे कुरकुरीत जाणवायला लागले. यानंतर मात्र गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवू शकता. कारण यानंतर पटकन असे हे चिप्स तळले जातात. आणखीन एक साधारण अर्धा मिनिटामध्येच हे चिप्स बऱ्यापैकी असा रंग धरलेला आहे आणि सोबतच छान खळखळ असा आवाज येतोय. मस्त कुरकुरीत झालेत. तेलामधून हे चिप्स आपण निथळून घेऊयात. पुन्हा इथे मी जाळीवरतीच काढून घेतलेलं आहे किंवा तुम्ही टिश्यू पेपरवरती काढून घेऊ शकता. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते चांगलं निथळलं जातं. तर इथे गरम-गरमच हा चिप्स आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा एकसारखा असा तळलेला आहे. बाजारात पॅकेटमध्ये जसा चिप्स मिळतो अगदी तसाच दिसतोय आणि छान असा कुरकुरीत सुद्धा झालाय. रंग, टेक्स्चर सुद्धा परफेक्ट आलेला आहे. आता पुढची बॅच सुद्धा याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात. आता उरलेला अर्धा जो बटाटा होता तो सुद्धा मी यामध्ये घालते. लक्षात घ्या गॅसची फ्लेम यावेळेस मीडियम ठेवायचं आणि सावकाश थोडंसं वरतीही खिसणी धरूनच आपल्याला यामध्ये बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे.
तर आधीप्रमाणे दुसरी बॅच सुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे. यामध्ये मीठ सुद्धा घालायचं. मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर हे चिप्स अळणी होऊ शकतात. वरून हवं असेल तर वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही हे चिप्स बनवू शकता. चाट मसाला घाला किंवा मग अगदी हलकंसं लाल तिखट तुम्ही यावरती घालवू शकता. बाजारामध्ये मिळतात तसंच कुरकुरीत चिप्स आपल्या डोळ्यासमोर तयार झालेले आहेत आणि भरपूर हायजीन मेंटेन करून केलेले आहेत. त्यामुळे बाजारातून आणायची आता गरज नाही किंवा वर्षभर साठवून ठेवण्याची सुद्धा गरज नाही. हवं तेव्हा तुम्ही हे चिप्स बनवू शकता, मनसोक्त खाऊ शकता. कोणताही बटाटा तुम्ही यासाठी वापरू शकता आणि मुळात घरामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे मनसोक्त खाऊ शकता. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.